जर तुम्ही बेळगाववरून हलसीला येणार असला रामतीर्थ मंदिरला दर्शन केला तर हलसी गावाच्या एंट्रन्सला जिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे थोडं आत आलं की हे मंदिर आहे. ते टॉयलेट बघित नाही 80 मीटर सापडलं. अरे महाप्रसादाचा आहे, पहिला महाप्रसादाचं कोण आहे ते काय तिकडे बी आहे तिकडे बी आहे. थोडी बना बस इथं बस मला की बाहेर अर्धा तास दे. इथं हलसीला आहे मी थोड्या वेळात लावतो. बस बरं दिल्ली करतो. चप्पल घालून राहिले ते. हां इथं कॅमेरा अलाउड नाही आहे ते. आणि ते देवळात व्हिडिओ काढू नका म्हणून दिले असले तर काढायला बघत नाही. मग लोक येत नाहीत बघायला इकडं. हे मंदिरचा परिसर छान ठेवलं. कसला बघे तुळशी कट्टा सगळं होते पुरातन काळातच आहे. जर तुम्ही बेळगाववरून हलसीला येणार असला रामतीर्थ मंदिरला दर्शन केला तर हलसी गावाच्या एंट्रन्सला जिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे थोडं आत आलं की हे मंदिर आहे. एकदम सुंदर असं मंदिर आहे. आणि रविवारचं जर तुम्ही आला तर महाप्रसादसुद्धा आहे. सो महाप्रसाद खावा, दर्शन घ्या. चांगलं मंदिर आहे. रामतीर्थला जावा बसा खावा पिवा सगळं करा. कारण येताना आपला कचरा खालती घेऊन या कारण की इथे तर कचरा लई पडला आहे. आता बेळगावकरांसाठी हलसी आणि रामतीर्थ म्हणजे का एक तासाचा खेळ आहे. आम्ही अनेक अर्ध्या तासात बेळगाव पोचतो. चला तर ह्या मंदिरच्या बरोबर ह्या रोडला सरळ त्या टोकाला गेला का नाही तिथं म्हणजे फिमेल आणि मेलसाठी वॉशरूम अवेलेबल आहे. टॉयलेट वगैरे सगळे स्वच्छ आहेत. मी हे काय सांगायला म्हणतात तर इकडं हलसीला आल्यानंतर काय होतं आहे की फॅमिली जेव्हा येते तर त्यांना वॉशरूमची अडचण होते. सो मंदिरच्या ह्या परिसरानं पुढे गेला तर मला वॉशरूमसुद्धा आहेत.